बातमीत सत्यता हीच आमची ओळख। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान भवनामध्ये पत्त्याचा रमी डाव खेळत असल्यानं धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षमार्फत रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा इथं आंदोलन करून कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त केला व त्यांचा राजीनामा मागितला। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विविध कारणांनी कुप्रसिद्ध झाले आहेत। मध्यंतरी त्यांनी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना अरेरावी केली, शेतकरी मुलांच्या लग्नांमध्ये पैशाची उधळपट्टी करतात असं बेताल वक्तव्य केलं, स्वतःच्या घर खरेदीमध्ये त्यांनी सामान्य लोकांची फसवणूक केली। या सर्व कारणांमुळे त्यांनी कृषी मंत्री बदनाम झाले आहेत। या कृषी मंत्रीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। त्यांनी 1 रुपया सुद्धा विमा बंद केला। एवढ्यावर न थांबता विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्त्याचा रम्मी गेम खेळत होते। हा शेतकऱ्यांची थट्टा आहे। हा एक प्रकारे सत्तेचा माज आहे। शेतकऱ्यांविषयी यांच्या मनात कुठल्याही प्रकारची आपुलकी नाही। अशा कृषी मंत्री सत्तेवर राहणं महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला व त्यांचा राजीनामा मागितला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यात आल्यावर त्यांचा पत्त्याचा हार देऊन स्वागत करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, नंदू एलमामे, भिका नेरकर, अशोक धुळकर, दीपक देवरे, यशवंत पाटील, अमित शेख, राजेंद्र सोलंकी, मंगलदास वाघ, जितू पाटील, चिराग देसले, भटू पाटील, राजू चौधरी, डीटी पाटील, निखिल मोमया, नूर शाह, उजैर शेख, राजू मशाल, संजय नेतकर, जगन बापू ताकटे, सोनू गुजर, कल्पेश मगर, गोलू नागमल, सोनू घारू, इतर सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपादक भूषण पवार। आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा धिक्कार करून निषेध व्यक्त करून आम्ही राजीनाम्याची मागणी केलेली आहे। आम्हाला शोकांतिका वाटते की अतिशय पवित्र विधानसभेमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पत्त्यांचा रमी डाव खेळण्याचा प्रयत्न करत होते, रमी डाव खेळत होते। ही अतिशय महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतो। माणिकराव कोकाटे हमेशा शेतकऱ्यांचा अपमान करत आलेले, शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य करण्यात आलेले अशा कृषी मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री राहण्याचा अधिकार नाहीये। म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करून त्यांच्या या ठिकाणी राजीनाम्याची मागणी केलेली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल